सर गुड मॉर्निंग. पहिले प्रथम मी कमिटीचे धन्यवाद देतो की त्यांनी मला वर्कआउट देण्याची संधी मिळाली. आणि दुसरी प्रथम डोंगरकर सरांचे एवढे चांगलं संगीत त्यांनी शेअर केलं की जिनी मला एवढी एनर्जी आली की मी असं वाटतं की मला अजून 1 तास वर्कआउट करू काय असं वाटत होतं. खूप छान, जबरदस्त. बघू शकता सरांची एनर्जेटिक वर्कआउट कम्प्लीट झालेलं आहे आणि सर्वांनी घामाची अंघोळ घातलेली आहे सरांनी. तर सरांना आपण विचारू आहोत, सर आपलं नाव सांगा, कुठून बोलत आहात आणि कोण आहे माझं कोच? नाव सर लहानू गुंजाळ सर आहे. मी शिर्डीजवळ कोराळे गावातून बोलतोय. माझे ग्रेट कोच रावसाहेब आयर सर आणि मेंटर आहे अमोल अवतडे सर. मला सर कशासाठी? बोला सर. बोला बोला सर. मला एवढी हेल्दी इश्यू होते सर, मला असं वाटत होतं की मी आता इथून पुढं जगू शकत नाही असं मला वाटत होतं. कारण माझं टेलरिंग व्यवसाय होता पहिला सर. आणि बैठकीचं काम असल्यामुळं माझं खूप वजन वाढलं होतं, ढिरी वाढली आणि मला मानेला आणि कमरेला गॅप पडला होता सर. मी फिजिओथेरपी न्यूरोथेरपी सगळं केलं सर. शेवट मला डॉक्टरांनी मला ऑपरेशनचा सल्ला दिला होता सर. पण मग मी असं गोळ्या खाऊन वैतागलेलो होतो सर. भरपूर गोळ्या खाल्ल्या मी, 4-5 वर्ष गोळ्या खात राहिलो. मला असं काहीच त्या इफेक्ट पडाना. शेवट आता घरचे म्हणे तुम्ही ऑपरेशन केले तर आदू वशा ना, आम्ही कोणाच्या भरोश्यावर बाबा असं तुम्ही बेड रेस्ट नाही तर मग डॉक्टर म्हणे बेड रेस्ट करा म्हणे तुम्ही 6 महिने. पण ते शक्य नव्हतं ना, कुटुंब माझ्यावर असल्यामुळे मला ते शक्य नव्हतं. मग असेच मी व्यवसाय चेंज केला सर. मग एक रसवंती चालू केली सर. आणि रसवंतीमध्ये मला ते आयर सर आले आणि ते रस प्यायला थांबले आणि तिने मला कमिटीची ओळख केली आणि तिने मला त्यांचे स्वतःचे रिझल्ट दाखवले. तिने मला ते दाखवल्यानंतर मग मला एवढा आनंद झाला, म्हणलं हे करू शकते तर आपण का नाही. मग तिने मला त्या कमिटीला जॉईन केलं आणि हळूहळू मी ती वर्कआउट सुरुवात केली. ते मला व्हिडिओ ऑन कर म्हणायची, पण मला ती थोडी 4-2 दिवस मला असं वाटायचं की आपल्याला ते शक्य नाही. पण असं करता करता मला एवढा हेल्दी इश्यू माझे गेले तर मला आज एवढी कमिटी इतकी तंदुरुस्त झालो का आज मला असं वाटू राहिलं की मला काहीच नाही. मी एकदम माझं वय आता 51 वर्ष चालू आहे सर. आणि मला असं वाटतं की मी आता 25 ते 30 वर्षाचाच झालो काय, मला असं वाटू राहिलं. हा सर, फोटो शेअर होतोय हा आपलाच आहे का? हो माझंच आहे सर, माझंच आहे. पाहू शकता सरांमध्ये किती बदल झालेला आहे आणि हा डिस्क्लेमर आहे सरांचा. व्यक्तीनुसार हा बदल होत असतो. सर तुमचा हा फोटो जो शेअर झालाय हो आणि पहिल्याचा फोटो आणि आताचा फोटो खूप छान बदल झालाय. तर हा बदल होताना आपल्यामध्ये असं काय थकवा वगैरे जाणवला का, किंवा खूप जणांना आळस, कंटाळा किंवा आळस थकवा राहिलंच नाही ना. आता ही माझी एनर्जी मधून तुम्हाला दिसतंय ना, मला 51 वर्ष वय चालू आहे असं मला वाटतच नाही की मी 51 वर्षात झालो काय. असं वाटतं मी 25-30 वर्षाची जवानी आली मला परत सर. जोरदार क्लॅपिंग करायचं आहे सरांसाठी. पाहू शकता त्यासाठी एजिंग झालेलं आहे. त्यासाठी दररोज सकाळी संतुलित आहार घेणे आणि दररोज व्हिडिओ ऑन करूनच वर्कआउट करणे, जेणेकरून कोचला समजतं तुम्ही काय करता काय नाही. तुम्ही जिथं चुका तिथं कोच तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. हेच मी कमिटीला बाकीच्याला सांगू शकतो सर. सर खूप छान मेसेज दिलेला आहे सर. बरेचसे जण अजूनही बघा, आपण वर्कआउट करताना व्हिडिओ बंद करून वर्कआउट करतात. अजूनही सकाळी लवकर तर उठतात, सगळं करतात, पण आपला व्हिडिओ बंद असतो. तर हा व्हिडिओ बंद तुम्ही या अगोदर जेव्हा वर्कआउटला तुम्ही स्टार्ट केलं तर तेव्हापासून तर आजपर्यंत तुमचा कधी व्हिडिओ बंद होता का? हॅलो सर. सर ज्यावेळेस तुम्ही वर्कआउट स्टार्ट केला तेव्हापासून तर आजपर्यंत तुम्ही कधी व्हिडिओ बंद करून वर्कआउट केला आहे का? नाही, मी सुरुवातीला 4-8 दिवस बंद ठेवित होतो सर. मला जमत का नाही, पण मग मला असं वाटतं मला कोच दररोज फोन करायचे, तुमचं व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा. मी असं थोडं लाजलं गेलो सुरुवातीला, पण नंतर मला अशी जाणीव झाली की आपल्याला कोच एवढे समजून सांगताय ना, आपण करतोय आपल्याच हेल्दीसाठी, ते आपल्या शरीरासाठी आपल्याला ते मार्गदर्शन करू राहिलं ना, आपण त्यांचं नाही ऐकू राहिलो. कमीत कमी चला व्हिडिओ ऑन वर्कआउट तर करून बघू बा नेमकं काय प्रॉब्लेम येतो. पण मग जसं व्हिडिओ ऑन केला ना, जसं मला एनर्जी वाढत गेली सर. जर प्रॉपर स्टेप जमायला लागले असं वाटतं आपण एकदम प्रॉपर तंदुरुस्त व्हायला सुरुवात होती सर. खूप छान सर. आणि सर हे तुमच्यामध्ये जो बदल घडलेला आहे, तर तुम्ही या कम्युनिटीला किती दिवस जॉईन व्हायला आवडेल तुम्हाला? वर्ष होत आलं सर, वर्ष झालं सर मला कमिटीला जॉईन होऊन. सर किती दिवस राहायला आवडेल तुम्हाला? मी आता आयुष्यभर जवळ माझं आयुष्य तोपर्यंत कमिटीला सोडणारच नाही सर. जेणेकरून माझे जर सगळे हेल्दी गेले तर काय कशासाठी कमिटी सोडायची आपण.
खूप छान सर, खूप छान अनुभव आहे सरांचा. पाहू शकता 45 मिनिटं नॉनस्टॉप वर्कआउट ऑपरेशन करून करून घेतलेलं 1.5 आहे. लाख रुपये घातले असते सर, मी आधो होऊन पडलो असतो. आज मला ऑपरेशनची गरज नाही, एवढा तंदुरुस्त झालो का मला कुठलाच काही प्रॉब्लेम राहिला नाही सर. खूप छान. बघा सरांचा खूप छान अनुभव आहे आणि सातत्यानं जर हा वर्कआउट तुम्ही करत राहिलात, कोचचं मार्गदर्शन जर घेतलं तर नक्कीच सरांचा सुद्धा आपला रिझल्ट येऊ शकतो. अँटी एजिंग झालेला आहे, एवढा बदल या वयात सुद्धा होऊ शकतो हे सरांनी दाखवून दिलेलं आहे. हा सरांचा डिस्क्लेमर आहे. तर आपण सुद्धा सरांसारखी एनर्जी, सरांसारखा फिटनेस जर आपल्याला हवा असेल तर आपल्या कोचचं गायडन्स खूप महत्वाचं आहे. तर खूप छान अनुभव शेअर केला सर आणि पुन्हा एकदा